मुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी ज्या बडा कब्रस्तानमध्ये होणार आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने आता सुद्धा कार्यकर्ते या बडा कब्रस्तानमध्ये दाखल होत आहेत। बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळल्याचं आपण पाहतोय आणि या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची अक्षरशः तारांबळ उडते। राष्ट्रवादीचे नेते राजकारणातलंच नाही तर बॉलिवूडमधले सुद्धा अनेक बड्या नेत्यांशी ज्यांचे अगदी जवळचे कौटुंबिक असे संबंध त्या बाबा सिद्दीकी यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीच। बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा हादरून गेलेली आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात दफनविधी त्यांचा केला जाणार आहे आणि बडा कब्रस्तानमध्ये मरीन लाईन्स मधल्या बडा कब्रस्तानमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे या बडा कब्रस्तानमध्ये पोहोचलेत। बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप दिला जातोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी या बडा कब्रस्तानमध्ये पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ सुद्धा बडा कब्रस्तानमध्ये दाखल झालेले आहेत। या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करतायत। दिवसाढवळ्या नेत्यांवर, सत्तेतल्या नेत्यांवर जर अशा प्रकारे हल्ले होत असतील, त्यांची गोळ्या झाडून हत्या केली जात असेल तर कायदा सुव्यवस्थेचं काय, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। बाबा सिद्दीकी यांच्यावर काल 9:15-9:30च्या दरम्यान झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच गोळीबार करण्यात आला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता आणि हा अत्यंत मोठा धक्का त्यांच्या पक्षासाठी, पक्षाचं मोठं नुकसान असं अजित पवारांनी आज सकाळीच प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे। बाबा सिद्दीकी राजकीय वर्तुळातच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतलं सुद्धा एक मोठं नाव। या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलूया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याशी। प्रदीप, बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडणार आहे। अजित पवार त्या ठिकाणी आलेले आहेत अशी माहिती आहे। काय अधिक इतर कोण नेते या बडा कब्रस्तानमध्ये सध्या पोहोचलेत? पाहतोय की बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव जे आहे ते अजितदादा पवार, त्याचबरोबर मंत्री धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, समीर भुजबळ, छगन भुजबळ जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बडे नेते जे आहेत उपस्थित आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं मोठं नुकसान झाले म्हणावं लागेल, कारण अल्पसंख्याक विभागाचा बाबा सिद्दीकी हा एक चेहरा होते। नुकताच त्यांनी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला होता। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती दिली जाणार होती, मात्र काल त्यांची दुर्दैवी गोळ्या झाडून हत्या जी आहे करण्यात आली। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं संपूर्ण राज्यातलं राजकारण जे आहे ते जुळून निघालं। राज्य सरकारवरती सुद्धा आज दिवसभरामध्ये विरोधी पक्षाकडून टीका करण्यात आली, म्हणजे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव जे आहे ते बडा कब्रस्तान या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ही कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते। काही काळ कार्यकर्त्यांना या ठिकाणी रोखणं ते पोलिसांसमोर आव्हान होतं, मात्र आपण पाहतोय की गेट जे आहे आता बंद केलेला आहे। शासकीय इतमामामध्ये त्यांना मानवंदना जी आहे दिली जाईल आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव जे आहे ते या बडा कब्रस्तान या ठिकाणी दफन केलं जाईल। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी जे आहेत ते अटकेमध्ये आहेत, मात्र बाबा सिद्दीकी यांच्या जाण्यानं राजकीय असेल त्याचबरोबर सेलिब्रिटी जगताचं मोठं नुकसान झालंय म्हणावं लागेल, कारण बॉलिवूडमधल्या अनेक जगतातील सेलिब्रिटींशी बाबा सिद्दीकी यांचं चांगले संबंध होते। काल आपल्याला माहिती आहे की अनेक सेलिब्रिटींनी सकाळी दिवसभर त्यांच्या राहत्या घरी जे आहे त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली होती। मात्र आता बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव जे आहे बडा कब्रस्तान या ठिकाणी दाखल झाले। आपण समोर पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, मंत्री धनंजय मुंडे, त्याचबरोबर समीर भुजबळ, छगन भुजबळ, आमदार आपण पाहतोय की झिशान सिद्दीकी यांचं सांत्वन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल सकाळीच म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन झिशान सिद्दीकी यांचं सांत्वन जे आहे ते केलेलं होतं, मात्र स्वतः अजितदादा पवार जे आहेत त्याच्या आपण पाहतोय की दफनविधीसाठी या ठिकाणी बडा कब्रस्तान दाखल झाले आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करतायत, सांत्वन करताना पाहायला मिळत आहे।
शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती दफनविधी जो आहे तो या बडा कब्रस्तान या ठिकाणी केला जाईल. मात्र आपण पाहतो की शासकीय इतमामामध्ये त्यांना मानवंदना देण्यासाठी पोलीस विभागाचे कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याची आपण पाहतोय की धडपड आहे म्हणजे बाबा सिद्दीकी यांना शेवटचं त्यांचं दर्शन घेता यावं, पाहता यावं. आता आपण पाहतोय की हा सगळा परिसर जो आहे तो अतिशय दाटेवाटीचा आहे, कारण याच ठिकाणी त्यांना शासकीय मानवंदना दिली जाणार आहे. त्यामुळं अतिशय कमी जागेमध्ये लोकांची म्हणजे नागरिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र आपण पाहतोय की दफनविधी कार्य या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे बडे नेते जे आहेत ते त्यांच्या दफनविधीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या राहत्या घरी नमाजी जनाजा झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळालेली होती. मात्र त्यांच्या राहत्या घरापासून ते बडा कब्रस्तान इथपर्यंत त्यांच्या अंत्ययात्रा जी आहे ती काढण्यात आली. आपण पाहतोय की त्यांचं पार्थिव या ठिकाणी सध्या ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा तिरंग्यामध्ये लपेटून त्यांचा जनाजा जो आहे तो कब्रस्तान या ठिकाणी पोहोचलेला होता. कधी काही वेळामध्ये त्यांना शासकीय मानवंदना जी आहे ती दिली जाईल. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या आपण पाहतोय की ज्या तिरंग्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव जे आहे ते लपेटलेलं होतं तो तिरंगा प्रथा आहे, म्हणजे ज्यावेळेस शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळेस भारताचा ध्वज म्हणजे तिरंगा जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला जातो. आणि आपण पाहतोय की तिरंगा जो आहे, ध्वज जो आहे तो सध्या त्यांचे पुत्र आणि आमदार किसन सिद्दीकी त्यांच्याकडे सुपूर्द जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि आपण पाहतोय की प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे त्या ठिकाणी होती. मात्र पोलिसांकडून आवाहन केलं जाते की या संपूर्ण परिसरामध्ये शांतता ठेवा. या ठिकाणी नमाज जी आहे ती खरं शासकीय मानवंदनेनंतर पार पाडली जाईल आणि त्यानंतर त्यांचं याच परिसरामध्ये दफन जो आहे तो केलं जाईल. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या जाण्यानं अजित पवार गटाचं मोठं नुकसान झालेलं आहे. काल आपल्याला माहिती आहे की 9:15च्या दरम्यान बांद्रा ईस्ट परिसरामध्ये त्यांच्यावरती जवळपास 4 हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या जी आहे ती केलेली होती. त्या प्रकरणामधल्या 3 आरोपींना सुद्धा मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांकडून माहिती दिली जाते की वेगवेगळ्या अंगानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय. लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे अशा पद्धतीची पोस्ट जी आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल झालेली होती. नक्कीच प्रदीप थोडंसं थांबवतोय, पुन्हा येऊच आम्ही तुमच्याकडे.